नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आपण सगळे आलेले आहोत इथे जैन मंदिरामध्ये। तर तिथे जेवढं शक्य होईल तेवढं शूट करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। चला तर जाऊया आता आतमध्ये। त्यानंतर आम्ही जैन मंदिरात पोहोचलो। इथे शिवानी पप्पाची मस्ती चालू होती। आई हा कोणता नंबर आहे? जैन मंदिरात पोहोचायला आम्हाला आधीच उशीर झाल्यामुळे आम्ही तेथे भोजनालय बंद होऊ नये म्हणून आधी जेवण करायचं ठरवलं। त्यासाठीच अद्वैतच्या पप्पांनी आधी पास घेतले आणि त्यानंतर आम्ही क्यू मध्ये उभे होतो। घेतले त्यानंतर या इथे अद्वैत, शिवांश, रिदम आणि आई या चौघांचं फोटोशूटचं काम चालू होतं। नंतर आमचा नंबर आला, आम्ही मध्ये जेवायला गेलो। जैन मंदिर म्हटल्यानंतर अतिशय सात्विक जेवण असतं, बिना कांदा लसूणचं सगळं बनवलेलं होतं, तरीही अतिशय टेस्टी आणि यम्मी होतं। आम्ही मस्तपैकी ताव मारला। माझ्या मिस्टरांना तर जरा स्पायसी खायची सवय आहे, पण तरीही त्यांना हे सात्विक जेवण फार आवडलं। तर इतक्यातच आमचं सगळ्यांचं जेवण झालंय आणि आता मी तुम्हाला हे संपूर्ण जैन मंदिर कसं आहे हे दाखवते। चला तर बघूया। बाकीचे सगळे वाट बघतायत। तर हे आहे आपलं जैन मंदिर, परंतु इथे काही मोबाईल अलाउड नाही आहे, नाहीतर इतकं सुंदर होतं ना। त्यानंतर इथून वरती आम्ही जैन मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो आणि त्याच्याच बाजूला गोशाळा देखील होती। गोशाळेत सगळेच जण काही ना काही गायांना खाऊ घालत होते। तिथे त्यांना चारा पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली होती, जी आपणच तिथे पे करून खाऊ घालू शकत होतो। अद्वैत, शिवांश आणि रिदमला फार मज्जा आली, परंतु एवढ्या साऱ्या गाया बघून शिवांश मात्र रडायला लागला। त्यामुळे ते बाहेरच होते, म्हणून आमच्या आई आणि अद्वैतच मध्ये जाऊन गायांना चारा खाऊ घालत होते। सगळे गायांना बघून अद्वैतला जरा वेगळं वाटत होतं, कारण पहिल्यांदाच तो इतक्या गाया आणि सगळे एकत्र बघत होता। इतक्या साऱ्या गाया बघून अद्वैतला भीती वाटत होती, पण हळूहळू कम्फर्टेबल झाल्यानंतर तो स्वतःच गवत्याच्या पेंड्या घेऊन गायांना खाऊ घालत होता। ॲक्च्युली नवीन वर्षाचं काय करूया असा विचार करत असतानाच अचानक आठवलं की आपल्या जवळच जैन मंदिर आहे आणि तिथे गोशाळा आहे। अद्वैतला सगळं समजतं, शिवांश आणि रिदम मात्र लहान आहे, त्यांना काही समजत नाही, पण आपण काय करतोय, कशासाठी करतोय हे सगळं अद्वैतला मात्र चांगलं कळतं। म्हणूनच त्याला नवीन नवीन गोष्टी शिकवण्याचा, दाखवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न राहत असतो। म्हणूनच त्याला गोशाळेत घेऊन गेली। त्यानंतर मंदिरात मात्र मोबाईलला परमिशन नसल्यामुळे आजूबाजूला जरा भटकलो आणि मंदिराच्या बाजूलाच तिथे एक पार्क होतं, तिथे निरनिराळ्या खेळण्या ठेवलेल्या होत्या। तिथे हे तिघेही मनसोक्त खेळले, बागडले आणि खूप जास्त एन्जॉय केला त्यांनी। वेगवेगळ्या ज्या खेळण्या होत्या त्या अद्वैत आणि ला तर जमतातच, पण शिवांश आणि रिदम सुद्धा ट्राय करत होता आणि त्याचा आनंद घेत होते। शिवला तर फारच मज्जा येते या सगळ्या गोष्टींना आणि मलाही बरं वाटत होतं, कारण की नवीन वर्ष संपता काही का होईना मुलांच्या आनंदात भर पडते। कारण की दररोजच्या व्यापामुळे, कामामुळे इतकं मुलांना खेळायला घेऊन जायला काही नेहमीच जमत नसतं, त्यामुळे जेव्हा जमतं तेव्हा मी नक्की जात असते। आणि इथे हे एक चढण्यासाठीचं एक काय म्हणता येईल, ह्या खेळणीचं नाव मला ॲक्च्युली माहीत नाही, पण अद्वैत स्वतः चढून आणि उतरून आला आणि त्याचं त्यालाच स्वतःला कौतुक झालं। खूपच आनंदाने सांगत होता। तर काय झालंय ना, आम्ही 31st सेलिब्रेट करायला जैन मंदिरात आलो। खूप दम लागला ॲक्च्युली, मला खूप पायऱ्या चढून आली मी म्हणून। तर काय झालं, जैन मंदिर अतिशय सुंदर आहे। जर तुम्ही कधी स्वामीनारायण मंदिरात किंवा एखाद्या जैन मंदिरात गेले असेल तर तुम्हाला त्याचा अंदाज असेलच। अतिशय सुंदर आहे, पण एकच बॅड लक, तिथे मोबाईलच अलाउड नसतो। इतके छान छान फोटो क्लिक करता येतात ना, विचारू नका, पण ते मोबाईल डायरेक्ट लॉकरमध्ये जमा करून घेता आणि खाली आल्यानंतर दिला, काहीच उपयोग नाही झाला। पण असू द्या, मुलांनी आणि आम्ही खूप एन्जॉय केला आहे। चला, जेवढं मी शूट करता आलं तेवढं केलं आहे, ते तुम्हाला दाखवते मी। बाय, खूप मज्जा केली म्हणा, म्हण रे। काय केलं शिवनी, मज्जा केली का? वाव, शिवला आता मी इथे बसवते, शिव इथे पण मज्जा करणार आहे। येस, किती छान आहे बघ। अरे टक्कर 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 टक्कर। आजच्या दिवसासाठी इतकंच। पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। टाटा, बाय बाय, टेक केअर।